जय जय रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील 142 क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ जो मला समजलेला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या श्लोकामध्ये रामदास स्वामी म्हणतात, कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयोही ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळेया कळेना मिळेना मिळेना. जय जय रघुवीर समर्थ. आता या श्लोकामध्ये एका शब्दाचा दोनदा उच्चार केलेला आहे. याचं कारण काय असावं? एखादी गोष्ट आपल्याला ठासून सांगायची असेल, आपल्याला पटवून द्यायची असेल, तेव्हा आपण अशा शब्दांचा वापर करतो. म्हणूनच समर्थाने म्हटलेलं आहे, कळेना 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 ढळेना. कळतच नाही आपल्याला, सामान्य माणसाला कळतच नाही की आपण जी परमेश्वराची साधना करत आहोत ती योग्य करत आहोत की अयोग्य करत आहोत. योग्य म्हणजे पूर्ण मन लावून फक्त परमेश्वरच नजरेसमोर असायला हवा, आणि अयोग्य कशाला म्हणता येईल की फक्त देवापुढे बसायचं आणि मनात मात्र भलतेच विचार. मग हे त्याच्या लक्षात येत नाही की नुसतं दाखवायला आपण बसत आहोत का परमेश्वरासमोर की मी परमेश्वराची साधना करत आहोत, परंतु माझ्या मनात तर दुसरे विचार आहेत. म्हणून ते म्हणतात, कळेना 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 ढळेना. पुढे ते म्हणतात, ढळे आढळे संशयोही ढळेना. आणि यदा कदाचित त्याच्या लक्षात आलं तरी त्याच्या मनात संशय उत्पन्न होतो की मी ही जी काही साधना करत आहे, ही जी परमेश्वराची साधना करत आहे, ही माझी योग्य प्रकारे होत नाही आहे. मग ती मी कशा प्रकारे करायला हवी हा संदेह त्याच्या मनामध्ये असतो. आणि इथेच आपल्याला सद्गुरूची साथ आवश्यक असते. सद्गुरू ज्या मार्गाने आपल्याला जायला सांगेल त्या मार्गाने आपण गेलो तर आपल्या मनात संशयसुद्धा निर्माण होणार नाही. कारण सद्गुरू आपल्याला परमेश्वराच्या चरणापाशी नेण्यासाठी प्रवृत्त करत असतो. जर तुम्हाला आपल्या मनातील संशय दूर करायचा असेल तर नक्कीच सद्गुरूंची साथ धरायला हवी, त्यांनी सांगितलेल्या मार्गानुसार चालायला हवे. गळेना गळेना अहंता गळेना. मग अशाच प्रकारे ही जी मनात अहंता निर्माण झालेली असते ही कमीच होत नाही. म्हणून वारंवार रामदास स्वामींनी सांगितलेले आहे की आपण सद्गुरूंची साथ पकडायला हवी, सद्गुरूंच्या सांगितलेल्या विचारांवर आपण चालायला हवे. तरच बळे आकळेना मिळेना मिळेना, तरच आपल्याला परमेश्वरापाशी लीन होता येईल. आपल्याला चांगले समज सद्गुरूंच्या रूपाने मिळत राहील. आपण कितीही मनाने आपल्या मनावर बळजबरी केली आणि आपण कितीही देवाच्या समोर बसलो तरी आपल्या मनात जे विचार येत असतात ते विचार दूर राहण्यासाठी मनामध्ये सतत देवाचं नामस्मरण असायला हवं. तरच परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग सोपा होईल. मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.